विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 आपण घटक 6वा अर्थ नियोजन हे प्रकरण अभ्यासतोय. संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 आपण सोडवतोय. त्यातला 4था प्रश्न सोडवणार आहोत. एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 रुपये होते. त्यामध्ये 56,000 रुपयांची भर घातली आणि ती सर्व रक्कम 7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत ठेवली, गुंतवली तर 3 वर्षांतर एकूण किती रक्कम मिळेल. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 रुपये आणि नंतर 56,000 रुपयाची भर टाकली. त्यामुळे बचत खात्यामध्ये आता किती रक्कम आहे. 24,000 अधिक 56,000 ह्या 3 शून्य तशाच, 6 4 10, 5 2 7 8, 80,000 रुपये. आपल्याला रास काढायच्या 3 वर्षांतर ह्या 80,000 रुपये गुंतवल्यानंतर 7.5% किती रुपये मिळतील. तर या ठिकाणी ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसात एन. पी म्हणजे मुद्दल 80,000 कंसात 1 अधिक आर 7.5% आहे. 7.5 भागिले 100 या ठिकाणी कंसाचा तिसरा घात. त्यामुळे इथं छेद सारखा नाही. 100 एके 100 आणि 7.5 107.5 भागिले 100 कंसाचा तिसरा. म्हणून एकदम या ठिकाणी रास बरोबर लिहिले 80,000 गुणिले 107.5 भागिले 100 आणि मग दशांश चिन्ह आपण 107.5 भागिले 100ला संक्षिप्त दिलेला आहे 25 चौक 100 हे 4. 107 साठी 25 चौक 100 उरले 7 पण पॉईंटच्या पलीकडे आहेत. 75 झाले 25 75. 4.3 भागिले 4 80,000 या ठिकाणी गुणिले 4.3 म्हणजे 43 केलं आणि भागिले 4चं 40 केलं. दशांश चिन्ह वरती काढून टाकण्यासाठी उजवीकडं एक घर सरकवण्यासाठी खाली चिन्ह दिलं म्हणजे समानता संबंध साधला. म्हणजे 43 भागिले 40 3 वेळा. या ठिकाणी 1 2 3 शून्य आणि या 3 शून्य गेले आहेत. या 4नं 80ला 4 2 8 4 0 0 आणि या 4नं 4 5 20. आता 43 3 वेळा त्यांचा गुणाकार गुणिले 5. मग 43 गुणिले 43 2 वेळा. 3 त्रिक 9, 3 चौक 12. परत 4नं इथं फुली 4 त्रिकोण 12, 4 चौक 16 ने 1 17, 9 2 2 4 आणि 17 ने 1 18. 1829ला परत आणि 43 गुणायचं आहे. 3 9 27ला 7 हातच्याले 2, 3 चौक 12 आणि 2 14ला 4 हातच्याले 1, 8 तारखे 54 आणि 1 55. इथं फुली 4 9 36ला 6 हातच्याले 3, 4 चौक 16 आणि 3 19ला 9 हातच्याला 1, 18 चौक 72, 72 आणि 1 73, 7 6 4 10, 9 5 या ठिकाणी 14 आणि 1 15, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 7. याला पुन्हा कशाने गुणायचं आहे. या 5ने गुणायचं आहे. या ठिकाणी पुन्हा 1849ला 43ने गुणल्यानंतर 3 9 27ला 7 हातच्याला 2, 3 चौक 12 2 14, 8 तारखे 54 1 55. इथं फुली 4 9 36ला 6 हातच्याले 3, 4 चौक 16 आणि 3 19ला 9 हातच्याला 1, 8 चौक 32 1 33ला 3 हातच्याले 3, 4 1 4 आणि 3 7, 7 6 4 10, 9 5 14 आणि 1 15, 5 आणि 3 8 9 आणि 7 तसंच. आता 5ने गुणायचं आहे. 5 ते 35, 35 5 हातच्याले 3, 5 0 0 आणि 3, 5 5 25 5 हातच्याले 2, 5 9 45 2 47ला 7 हातच्याले 4, 5 7 35 4 39 आणि त्याला भागिले 1 4 आहे. ओके. त्यामुळं 4 9 36 उरले 3, 4 9 36 पुन्हा उरला 1, 4 त्रिकोण 12 उरले इथं 15 आहेत. उरले 3, 4 8 32, 32 उरला 1, 4 त्रिकोण 12 उरले 3, 30 झाले 4 7 28 उरले 2, 4 25 99,383 रुपये 75 पैसे परत मिळतील 3 वर्षानंतर. 99,383 रुपये 25 पैसे 3 वर्षानंतर बचत खात्यातून परत मिळणार रक्कम ही आहे. ओके. पुढला प्रश्न आहे. श्री मनोहरे आणि आपल्या उत्पन्नाचे 20% भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि 30% भाग धाकट्या मुलाला दिला. नंतर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली. तेव्हा त्यांच्याकडे 1,80,000 रुपये उरले. ही बचत आहे. तर श्री मनोहर यांचे उत्पन्न किती. आता श्री मनोहर यांचं उत्पन्न आपण x मानलं. मोठ्या मुलाला उत्पन्न 20% दिल्या. xचा 20% म्हणजे 20x भागिले 100. धाकट्या मुलाला xचा 30% दिले म्हणजे 30x भागिले 100. उरलेली काय रक्कम आहे. या ठिकाणी उरलेली रक्कम
20% मोठ्या मुलाला, 30% लहान मुलाला, म्हणजे 20x भागिले 100 अधिक 30x भागिले 100 छेद समान आहे 30x आणि 20x 50x भागिले 100. एक्सतली निम्मी रक्कम म्हणजे राहिलेली निम्मी. उरलेली रक्कम x वजा ह्या दोघांसाठी खर्च होणारी रक्कम वजा केल्या 50x भागिले 100 छेद सारखा नाही 100 गुणिले x 100x वजा 50x 50x भागिले 100. आता उरलेल्या उत्पन्नातील म्हणजे 50x भागिले 100 ही उरलेली रक्कम आहे, त्याच्या 10% रक्कम शाळेला दिल्या, म्हणजे 50x भागिले 100चा 10% म्हणजे 10 भागिले 100. या 2 शून्य गेल्या 100 वरच्या म्हणजे 5x भागिले 100 राहिले. ओके. आता उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. उत्पन्न आपण x मानले वजा इथं 50x भागिले 100 हा खर्च आहे आणि 50x भागिले 100चा 10% म्हणजे 5x भागिले 100, म्हणजे या दोघांची बेरीज आहे तो एकूण खर्च झाला. छेद समान आहे 50x अधिक 5x 55x भागिले 100. x मधून 55x भागिले 100 उरला म्हणजे उत्पन्न वजा खर्च बचत 1,80,000 आहे, म्हणजे समानता संबंध दाखवायचा. तिरकस गुणाकार छेद समान नाही 100 गुणिले 100x वजा 55x 45x भागिले 100 आहे. हा जो 100 आहे तो 1,80,000ला गुणिले गेलेला आहे. 85x बरोबर 1,80,000 गुणिले 100 आणि मग एक्सची किंमत काढताना हा 45 भागिले होणार आहे. 45 एक्के 45 आणि 45 दोन्ही 90 45 चौक 180 4 आणि या 3 शून्य आणि ह्या 100 गुणले आहे म्हणजे 4 एक्के 4 4 वर 5 शून्य म्हणजे या ठिकाणी 4 लाख रुपये श्री मनोहर यांचे उत्पन्न आहे. ओके. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे कैलासचा या ठिकाणी उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होत असतो. 85% त्याचे उत्पन्न 36% वाढले तेव्हा त्यांचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला, तर त्यांची आता होणारी शेकडा बचत किती? समजा या ठिकाणी कैलासचं उत्पन्न 100 रुपये आहे. कैलासनं आपल्या उत्पन्नाच्या 85% खर्च केला, म्हणजे खर्च किती झाला 85 एक्सचा 85% 85x भागिले 100. उत्पन्न वजा खर्च. आता उत्पन्न त्यांचं x आहे, त्यात 85x भागिले 100 हा खर्च, राहिलेली बचत किती बचत मग x मधनं 85x भागिले 100 15x भागिले 100 100 एके 100 x मधनं 85x गेले 15x भागिले 100. आता कैलाचे उत्पन्न 36% वाढलं. आता उत्पन्न पहिलं x होतं त्यामध्ये 36% भर झाली, म्हणजे आताच उत्पन्न x अधिक xचा 36% 36x भागिले 100 तिरकस गुणाकार 100 एके 100 100 आणि 36 136 भागिले 100 हे वाढलेलं उत्पन्न. आणि कैलासचा खर्च 40% वाढला. आता या ठिकाणी खर्च काय होत होता 85% होत होता. 85 भागिले 100 त्यात 85x भागिले 100ला 40% वाढला. मूळच्या खर्चात 40% खर्च वाढला, म्हणून 85x भागिले 100 अधिक 85x भागिले 100 गुणिले 40 भागिले 100. ओके. हे शून्य गेले हे शून्य गेले. या ठिकाणी 5 दोन्ही 10 5 85ला 17 5 85 या 2 4ला बेके बे बेदुनी 4 म्हणजे 17 इथं आहे. 17 दुनी 34x भागिले 100 म्हणजे पहिलं 85x भागिले 100 हा खर्च आहे, त्यामध्ये 17 दुनी 34x भागिले 100ची भर पडली. म्हणजे आताचा खर्च 85x भागिले 100 अधिक 34x भागिले 100 85 आणि 34 119x भागिले 100. मग कैलासची बचत उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. बचत आपण पाहिल्या 17x भागिले 100 आहे. आता खर्च उत्पन्न 136x भागिले 100 वाढीव उत्पन्न, वाढीव खर्च 119x भागिले 100. तरी पण बचत या ठिकाणी आपण 17x भागिले 100 मागं काढलेले आहे. सॉरी 136x भागिले 100 वजा 119x भागिले 100 136 मधून 119 गेले, हीच ती बचत आहे 17x भागिले 100. आता कैलासची शेकडा बचत काढायची आहे, म्हणजे उत्पन्नावर बचत म्हणजे 136x भागिले 100 वर 17x भागिले 100 बचत आहे. तर 100ला किती 17x भागिले 100ला हे भागिलेचं भागिले उलटून गुणले 100 छेद 136x. या 100ला 100 गेले, या ठिकाणी 17 एक्के 17 8 36 असे 100ला 8 न गुणल्यानंतर 8 एक्के 8 उरले 2 20 झाले 8 2 16 पॉईंट 4 उरले 8 45 12.5% म्हणजे कैलासची होणारी शेकडा बचत आहे ती या ठिकाणी किती आहे 12.5%. कैलासची आता होणारी बचत 12.5%.
आता 7वा प्रश्न. रमेश, सुरेश आणि प्रीती या तिघांचे एकूण वार्षिक उत्पन्न 8,07,000 रुपये आहे. जर तिघे आपल्या उत्पन्नाचा अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग खर्च करतात. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 16, 17, 12 असेल 16, 17, 12 असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा. रमेश, सुरेश आणि प्रीती या तिघांची एकूण वार्षिक उत्पन्न 8,07,000 आहे. ते तिघे आपल्या उत्पन्नाच्या अनुक्रमे 75%, 80%, 90% भाग खर्च करतात. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 16, 17, 12 असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा. समजा या ठिकाणी रमेशचं वार्षिक उत्पन्न ए आहे, सुरेशचं बी आहे आणि प्रीतीचं सी आहे असं आपण मानलं. म्हणजे तिघांचं मिळून 8,07,000 आहे ना, म्हणून ए अधिक बी अधिक सी बरोबर 8,07,000 हे पहिलं समीकरण. आता त्यांच्या बचतीचं गुणोत्तर त्यांनी दिले 16, 17, 12 आहे. मग त्यांच्या बचतीची समानपट मांडली तर पहिलं कोण आहे या ठिकाणी? रमेशची 16x बचत. त्यानंतर दुसरा कोण आहे? सुरेशची 17x बचत आणि प्रीतीची 12x बचत होईल. म्हणजे त्यांची बचत अनुक्रमे 16x समानपट 16, 17, 12, 16x, 17x, 12x या तिघांची. आता रमेश त्यांच्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो. उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. उत्पन्न काय आहे रमेशचं? ए. वजा खर्च काय आहे? त्याच्या उत्पन्नाच्या 75% म्हणजे 75 गुणिले ए भागिले 100. मग उत्पन्न वजा खर्च बचत. या ठिकाणी बचत 16x आहे. ही 16x बचतीचं गुणोत्तर 16x म्हणजे पहिलं 16x आहे. म्हणजेच या ठिकाणी तिरकस गुणाकार 100 1 100 ए वजा 75 ए 25 भागिले 100 बरोबर 16x. याची किंमत काढताना या 16xला हे गुणिले 100 आणि भागिले 25 जाणार आहे. 25 चौक 100, 16 चौक 64 ए 64x हे 64, 16 चौक हे x इथलं 16 चौक 64x ए. त्यानंतर दुसरा कोण आहे? आपल्या उत्पन्नाच्या सुरेश 80% खर्च करतो. त्याचं उत्पन्न बी. ओके, बीच्या 80% खर्च करतो. मग उत्पन्न वजा खर्च बी वजा 80% भागिले 100 बरोबर त्याची बचत 17x आहे. 16, 17, 12 ते 17x. दुसरा आहे सुरेश. तिरकस गुणाकार 100 1 100 बी वजा 80 बी. या ठिकाणी 100 बी वजा 80 बी 20 बी भागिले 100 आहे ते 17xला गुणिले. बीची किंमत काढताना गुणिले 20 आहे तो भागिले 20 1 20, 20 5 100, 17 5 85x. बी उत्पन्न बीचं म्हणजे या ठिकाणी सुरेशचं 85x. प्रीती तिचं उत्पन्न 80, सी आहे तिचं उत्पन्न. तिच्या उत्पन्नाच्या 90% खर्च करते. मग बचत उत्पन्न वजा खर्च उत्पन्न तिचं सी वजा सीचा 90% म्हणजे 90 सी भागिले 100 बरोबर तिची बचत 12x आहे. तिरकस गुणाकार 100 1 100 सी वजा 90 सी भागिले 100. 90 सी मधनं 100 सी मधून 90 सी गेले 10 सी उरले भागिले 100 आहे ते 12xला गुणले. 12x गुणले 100 आणि हे 10 पलीकडे जाऊन भागिले होणार आहे म्हणजे हे 0 0 गेले. 12 10 120x सी म्हणजे 120x. ओके. आता 2 64x, 2 बी 85x, सी 120x म्हणजे ए अधिक बी अधिक सी म्हणजे 64x अधिक 85x अधिक 120x बरोबर 8,07,000. आणि हे किती एक्स झाले? हे 5 न 4 9, दुसरा 8 न 2 10 6 16, 6 1 1 न 1 2, 269x, 64x 85x अधिक 120x 269x झाले बरोबर 8,07,000. आणि एक्सची किंमत काढताना 8,07,000 भागिले 269 आणि बरोबर या ठिकाणी 269ची तिप्पट 800 जात आहे. 3 9 27ला 7 हाच्याल 2 3 18 2 20ला 0 हाच्याल 2 3 6 2 8 269 तिरक आणि ह्या 3 शून्य म्हणजे एक्सची किंमत 3,000 आली. रमेशची बचत काय होती या ठिकाणी? रमेशची बचत 16x म्हणून एक्सची किंमत 3,000. 16 गुणले 3,000 सोत्रिक 48,000. सुरेशची बचत 17x, 17 गुणले 3,000 17 51,000 आणि प्रीतीची बचत 12x त्यामुळे 12 गुणले 3,000 12 36,000. रमेश, सुरेश आणि प्रीतीची वार्षिक बचत अनुक्रमे
48,000 रुपये, 51,000 रुपये आणि 36,000 रुपये. ओके. Example number 4. At the start of year, there were Rs 24,000 in a saving account. After adding Rs 56,000 to this, the entire amount was invested in the bank at 7.5% compound interest. What will be the total amount after 3 years? 24,000 in the saving account at the start of the year, 56,000 deposited, total amount 24,000 plus 56,000 is equal to 80,000. Then what is the formula of amount? A is equal to P into bracket 1 plus R upon 100 into N. N is the number of years, R rate, P principal, A amount. Here P is 80,000 into bracket 1 plus R 7.5 upon 100 raised to N value 3. Okay, taking cross multiplication, 80,000 100 into 100 plus 7.5, that means 80,000 into 107.5 upon 100. Here dividing numerator and denominator by 25, we get here 4.3 upon 4 into 80,000. Here taking decimal point consideration, you will get 43 upon 43 times 43 upon 40 into 43 upon 40 into 43 upon 40. 1, 2, 3, 0 here cancelled. Dividing 80 by 4 we get 20. Then again dividing 20 by 4 we get 5. 43 into 43 into 43 into 5. The product of 3 times 43 we get here 79,507. Multiplying by 5 to 79,507, we get here 3,97,535 divided by 4. Here 3,97,535 upon 4, we get 99,383.75 rupees. Okay. The total amount after 3 years will be 99,383.75 rupees. Okay. Example number 5. Mr. Manohar gave 20% part of this income to his elder son and 30% part to his younger son. He gave 10% of the balance as a donation to a school. He will had Rs 1,80,000 for himself. What was Mr. Manohar's income? Let Manohar's income be X rupees. 20% of this income to elder son, 30% of income to younger son. Therefore, here 20% of this income to elder son, that means here X into 20 upon 100, that means 20X upon 100. And 30% of income of younger son, that means total 50%. Okay, 30%, that means X into 30 upon 100 is equal to 30X upon 100. What is the remaining amount? Remaining amount means here 20x upon 100, here 30x upon 100, that means 50x upon 100. Remaining amount, that means x upon 50x upon 100, that means 50x upon 100. Okay. Then he gave 10% of the balance to as a donation to the school. Okay. That means donation to a school 50x upon 100 into 10x upon 100, that means 5x upon 100. Okay. Here 0, 0, 0, 0 cancel, 5x upon 100. The formula is here income minus expenditure is equal to balance. Okay, x minus here expenditure 50x upon 100 plus 5x upon 100, that means x minus 55x upon 100 is equal to balance 1,80,000. Taking cross multiplication, we get 100x minus 55x upon 100. 100x minus 55x, that means 45x is equal to 1,80,000 into 100.
x is equal to 1,80,000 into 100 upon 45. This 45 upon 45. 45 into 4 we get 180. That means here 45 into 1, 45 into 4, 180, 30 here, and this 20. That means 4,000 into 100, here 4 lakh. Okay, income 4 lakh rupees. Manohar's income was 4 lakh rupees. Sixth number example. Kailas used to spend 85% of his income. When his income increased by 36%, his expenses also increased by 40% of these earlier expenses. How much percentage of his earning he saves now? Let here Kailas income be X rupees. He spent 85%. That means X is equal to, the spent is X into 85 upon 100. That means spent is equal to 85 X upon 100. Here income minus expenditure is equal to balance. That means X minus here expenditure 85 X upon 100, taking cross multiplication. Here 100x minus 85x, that means 15x upon 100. This is balance. His income increases 36%, means x plus x into 36%. That means x plus 36 upon 100. That means 136 upon 100. Okay. And expenses also increases 40%. That means new expense of Kailash is equal to 85x upon 100 plus 85x upon 100 into 40%, 40 upon 100. Solving this, we get here 0, 0 cancel. Here 5 into 2, 10. Here dividing 5 to 85, we get 17. Here 2. Dividing 4 by 2, we get 2. Here 17 into 2, 34x upon 100. 85x upon 100 plus 17, 34x upon 100. This is a new expense. That new expense of Kailash 119. 85 plus 34x, that means 119x upon 100. Okay. Then savings of Kailash is equal to, here income minus expenditure, 136 upon 100 minus 119x upon 100 is equal to 136 minus 119, 17x upon 100. Okay. Percent saving of Kailash is equal to savings upon earning into 100. Here savings 17x upon 100 upon here earning 136 upon 100 into 100. Solving this, we get here 17x upon 100 into here 100 upon 136. 136x 100 cancel. 17 dividing 136 by 17, we get here 8. 17 into 1, 17, and 17 into 8. Here 136 dividing 100 by 8, we get 12.5. Kailash savings is 12.5% of his earning. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास जरूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या मित्रांनो. धन्यवाद.